नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, सध्या राज्यातील आणि देशातील लाखो शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता नेमकं कधी येणार आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमकं कधी जमा होणार? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत आलेली काही महत्त्वाची अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित करण्यापूर्वी काही महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत आणि याच कारणामुळे अनेक लाभार्थी पुढील हप्त्यापासून वंचित सुद्धा राहण्याची शक्यता आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसीची प्रोसेस. तुम्हाला माहीतच आहे की पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. शासनाच्या माध्यमातून पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन वापरून ई-केवायसी पूर्ण करायचे आवाहन करण्यात आले आहे. तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा 23व्या हप्त्यापासून ते वंचित राहू शकतात, असे स्पष्ट संकेत केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, अजूनही अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. काही ठिकाणी लाभार्थी मयत झाले आहेत, तर काही ठिकाणी मोबाईल नंबर किंवा आधारशी संबंधित तांत्रिक अडचणी असल्यामुळे प्रोसेस अपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे शासनाकडून लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. त्यासोबतच आणखी एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी किंवा ॲग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्रेशन. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीचा लँड सीडिंग डाटा, सातबारा माहिती आणि इतर नोंदी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी ॲग्रिस्टेक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तर 1 जून 2026 पूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावा असे सांगण्यात आले आहे. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी फार्मर आयडी तयार केलेला नाही. तर मित्रांनो, 22वा हप्ता काही प्रमाणात सवलतीच्या स्वरूपात वितरित करण्यात आला होता, पण आता 23वा हप्ता फक्त फार्मर आयडी आणि आवश्यक पडताळणी पूर्ण असलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच दिला जाऊ शकतो, अशी माहिती आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत ॲग्रिस्टेक पोर्टलवर जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर शक्य तितक्या लवकर फार्मर आयडी तयार करून घ्या. यासोबतच शासनाच्या माध्यमातून काही इतर नियमांची सुद्धा काटेकोर तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. जसे की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी आहेत का, कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी आहेत का, लाभार्थी इन्कम टॅक्स भरत आहेत का, जमीन नोंदी आणि आधार माहिती जुळत आहेत का, नावामध्ये किंवा कागदपत्रांमध्ये काही तफावत आहेत का, अशा प्रकारच्या अनेक बाबींची पडताळणी सध्या सुरू आहे. तर मित्रांनो, मागील काळामध्ये अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने अपात्र देखील करण्यात आलेले होते. लँड सीडिंग डाटा मॅच न होणे, नावातील स्पेलिंगमध्ये फरक असणे, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा बँक खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणी यामुळे अनेक पात्र शेतकरी हप्त्यापासून वंचित राहिले होते. तरी देखील मागील 22वा हप्ता जवळपास 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. आता 23व्या हप्त्यामध्ये ही संख्या आणखी वाढू शकते अशी शक्यता आहे. म्हणूनच शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार आवाहन केलं जात आहे की ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी तयार करा, लँड सीडिंग माहिती अपडेट करा, बँक खाते आणि आधार लिंक चेक करून घ्या. त्यासोबतच आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अजूनही प्रलंबित आहे. हा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्येच वितरित होईल अशी अपेक्षा होती. तर 13 मार्च रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला, तेव्हा नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता सोबत जमा होईल अशी शक्यता होती. परंतु निधी अपूर्ण असल्यामुळे तो हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. पण आता 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने या प्रलंबित हप्त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे. विशेष म्हणजे ओपन, एससी आणि एसटी या तिन्ही प्रवर्गासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीनुसार पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा स्वतंत्रपणे वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा हप्ता लवकरच जमा होऊ शकतो अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत फार्मर आयडी तयार केला नसेल तर त्वरित रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यासोबतच पीएम किसान मोबाईल ॲपच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन वापरून ई-केवायसी पूर्ण करा. आणि जर तुमच्या हप्त्यासंदर्भात काही अडचणी असतील, तक्रारी किंवा समस्या असतील तर आपल्या तालुकास्तरीय पीएम किसान अधिकाऱ्याशी संपर्क साधा आणि योग्य तो पाठपुरावा करा. त्यामुळे तुमचे प्रलंबित हप्ते आणि येणारे पुढील हप्ते सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील ही होती महत्त्वाची अपडेट. तर आता पुढे हप्त्याच्या तारखेसंदर्भात
निधी वितरणासंदर्भात जे काही अपडेट येतील ते आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.